माझ्यासोबत ना नेहमी असंच होतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर दुपारी वरदला घ्यायला निघाले तेव्हा ना पाऊस येत होता आणि आज मी फक्त त्याचीच छत्री घेऊन गेले होते. मग काय त्याचीच छत्री उघडली आणि त्याच्या छत्रीमध्ये मी गेले तर अजून काही सोडलं नव्हतं. माझ्यासोबत नेहमीच असं होतं. 2 दिवस लवकर सोडत होते तर मला लेट होत होतं. आज मी लवकर आले तर आज सोडलेलंच नव्हतं. आज त्यांचा डान्स घेत होते सोडायच्या आधी आणि सगळे टीचर, प्रिन्सिपल सगळेच जण इथं मुलांना समोर डान्स करून दाखवत होते आणि मुलं पण करत होते आणि सगळे मुलं खुश होत होते. सगळे पॅरेंट्स त्यांना पाहत होते. मस्त सगळेच जण आनंद घेत होते मुलांचा डान्स करताना. आणि वरद ना 2 नंबरलाच उभा होता. पण युगची हाईट जास्त असल्यामुळे ना वरद हाईट होत होता. पण तरीसुद्धा ना मला तो थोडासा दिसला आणि खूप पाय दुखतात म्हणून ना चालायचं नाही असं म्हणत होता. आणि संध्याकाळी मी त्याला ना गार्डनला घेऊन आले खेळायला. संध्याकाळी पहा आता ऊन पडलं होतं इथं आणि मग काय ऊन पडले म्हणून त्याची सायकल खेळायचं चालू झालं. रोज ना मुलांना असं थोडंफार तरी खेळायला न्यावं लागतं. नाहीतर ना नुसतं घरात बसून बसून पण ना बोर होतात ते. म्हणून मग रोज त्याला थोडं तरी मी खाली खेळायला आणतेच. इथं मस्त सायकल त्याची खेळून झाली. त्यानंतर स्लायडिंग पण खेळला. बराच वेळ सायकल खेळायच्या नंतर मग म्हटलं की ठीक आहे आता जाऊया घरी. मग मी त्याला घरी घेऊन आले. तर वरदसोबत ना दिवस कसा जातो कळतच नाही. तर असा होता आजचा माझा दिवस. चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.